नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. वाघापूर चौफुला ते गुरुळी 1,32,00,000 रुपये खर्चेच्या या रस्त्याचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, विजय कोलते, माणिकराव झेंडे पाटील, प्रदीप पोमन, रामचंद्र खेडेकर, बाळासाहेब भिंताडे, संतोष गिरमे, ईश्वर बागमार, पुष्कराज जाधव, चेतन मेमाने, सुनीता कोलते, गौरी कुंजीन, गणेश जगताप, हेमंत माहुरकर, अजिंक्य टेकवडे, माऊली यादव, रेवती कुंजीर, मस्कू खेडेकर, भैयासाहेब खैरे, महेश खेडेकर, गोरख खेडेकर, माऊली मेमाने, सतीश शिंदे, विराज काकडे, राजेश चव्हाण, रामभाऊ काळे, दत्ता चव्हाण, मोहिनी खेडेकर आदी उपस्थित होते. पुरंदरमध्ये अनेक पर्यटनाची स्थळे आहेत. ती विकसित झाल्यास पुरंदरला मोठ्या प्रमाणावर पर्यटनामध्ये वाढ होऊन तालुक्याचा विकास होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून पुरंदरचा कायापालट आमदार संजय जगताप यांच्या सहकार्यातून करून घ्या असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. नारळ कोण फोडतोय यापेक्षा या कामासाठी सहकार्य कोण करतोय हे महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. हा कार्यक्रम महाविकास आघाडीचा आहे. हा कार्यक्रम पुरंदरकरांचा आहे. खूप वर्षानंतर विकासाची गंगा गावात आली आहे. आमचं जाहीरपणे सांगणं आहे की कधीही कोणीही आमच्यासोबत नारळ फोडायला यावे. मागच्या दाराने नारळ फोडण्यापेक्षा सरळपणे या. हा तालुका सगळ्यांचा आहे. राजकारण तालुक्याच्या बाहेर करावे. चुकीच्या गोष्टी तालुक्यामध्ये घडू नयेत हे विरोधकांनी लक्षात ठेवावे असा सज्जड दमही आमदार संजय जगताप यांनी यावेळी दिला. माध्यमातून आणि त्यांच्या हस्ते पुरंदर तालुक्यातील विविध गावांच्या रस्त्यांचं भूमिपूजन, वेगवेगळ्या सभागृहांचं भूमिपूजन अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रम, त्याचप्रमाणे मला वाटतं जवळपास अनेक वर्षानंतर खरं म्हणजे खऱ्या अर्थाने पुरंदर उत्सवाची जननी ज्याला म्हटलं जातं त्या गुरुळी गावाचा रस्ता वाघापूर चौफुल्यापासून आणि खूप चांगल्या प्रकारचे शेतकरी जे अंजीर उत्पादनामध्ये एक वेगळं स्वतःचं नाव त्या ठिकाणी ज्यांनी केले अशा या गावाच्या प्रमुख रस्त्याचा PMRDच्या माध्यमातून सुप्रियाताईंच्या सहकार्यातून जो हा रस्ता होतोय या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित आपले लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, त्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोक भाऊ, PDCC बँकेचे विद्यमान चेअरमन डॉ. दिगंबरजी दुर्गाडे सर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय सुदामप्पा इंगळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय भाऊसाहेबजी माहुरकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय विजयदादा कोलते, पंचकावरती उपस्थित आदरणीय भैयासाहेबजी खैरे या ठिकाणी आहेत, रामभाऊजी काळे या ठिकाणी सतीशराव आहेत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराजी आहेत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पोमन अण्णा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी उपसभापती आदरणीय झेंडे मामा, त्याचप्रमाणे दत्ताबा चव्हाण या ठिकाणी महिला अध्यक्षा गौरीताई, गणेशजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाघापूरच्या प्रथम नागरिकांनी सरपंच रेवतीताई कुंजीर, आपल्या गुरुळी गावच्या सरपंच मोहिनीताई खेडेकर, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सदस्य दीपालीताई कुंजीर, गुरुळी गावचे उपसरपंच मधुकाका खेडेकर, कोळविल्याचे सरपंच महेशजी खैरे साहेब, माजी सरपंच रामचंद्रजी यशवंत खेडेकर गुरुजी, माऊली बेमाने, त्याचप्रमाणे उज्ज्वलजी जाधव, त्याचप्रमाणे माजी सरपंच राजेश्वरी थोरात, उज्ज्वलजी जाधव या ठिकाणी उपस्थित आदरणीय तात्या ज्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केलं, आदरणीय आबा या ठिकाणी उपस्थित त्यांनी मोठ्या प्रेमाने मस्कू चटणी आबांनी त्या ठिकाणी आणि आपल्या रामगुरुजींनी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांनी त्या ठिकाणी खूप चांगले आणि ताजे अंजीर आता आदरणीय सुप्रियाताईंना या ठिकाणी भेट दिली. तर
या कार्यक्रम खरं म्हणजे होत आहे. तात्यांनी आता त्या ठिकाणी सांगितलं की काही मंडळींनी त्या ठिकाणी नारळ फोडून खरं म्हणजे एक चांगलं काम आपल्याकडे त्या ठिकाणी होतं आणि नारळ कोण फोडतंय याच्यापेक्षा जास्त खऱ्या अर्थाने या सगळ्या कामांच्यासाठी सहकार्य आणि मदत कोणाची होती. आज आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतंय. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्या सरकारचं नेतृत्व करतायत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब त्या ठिकाणी नेतृत्व करतायत आणि खऱ्या अर्थाने आज खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध लोकयुक्त अशा प्रकारची कामं या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहेत. आज कुरोळीकरांना किंवा वाघापूरकरांना या पंचक्रोशीतल्या सगळ्या मंडळींना म्हणजे सिंगापूरची मंडळी आता या ठिकाणी अक्षय वगैरे आहेत, सगळ्यांना कल्पना आहे की किती वर्ष म्हणजे मला तर आठवत नाहीये कारण अनेक वर्ष येतोय, कितीतरी वर्ष या गावच्या रस्त्याचं काम मला वाटतंय अशोक भाऊंच्यानंतर परत झालंच नाहीये. आणि अशा रस्त्याचं काम त्या ठिकाणी इनिशिएट केलं किंवा आज ताईंनी त्या ठिकाणी सोनवरी रस्त्याचं काम की त्या गावाचं काम कधीच पूर्ण रस्ता झाला नाही. दरवेळेस टप्प्याटप्प्याने रस्ता झाला. आज पहिल्यांदा पूर्ण रस्ता होतोय. तांबळीपासून कोळीतपर्यंत रस्ता, कोळीतपासून त्या ठिकाणी बहिरवाडीपर्यंत म्हणजे मधली लेन सोडून तो संपूर्ण नारायणपूर मार्गे बहिरवाडीपर्यंतचा रस्ता, त्याचप्रमाणे गाराड्याच्या घाटापासून कोळीच्या चौकापर्यंतचा रस्ता, अशा सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण रस्त्यांचं काम बजेटच्या माध्यमातून पीएमआरडीच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून होतोय. सासवडला सुद्धा आप्पासाहेब लांडगे यांचं सभागृह मल्टीपर्पज हॉल त्या ठिकाणी तारादत्त पार्कमध्ये त्याचंही भूमिपूजन ताईंच्या हस्ते झालं. आचार्य यात्रे सभागृह जे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि कैलासवासी काकांनी नगरपालिकेच्या संकल्पनेतून उभं केलेलं ते कार्यालय त्याचंही रिन्युएशन, खुर्च्या वगैरे त्याचं रिन्युएशन आपण त्या ठिकाणी करतो. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आज ताईंकडे हा कार्यक्रम होतोय. आणि खरं म्हणजे हा कार्यक्रम हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे, पुरंदरकरांचा कार्यक्रम आहे. कारण खूप वर्षानंतर खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आपले पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून, महसूल मंत्री थोरात साहेबांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने ताईंच्या शिफारसीतून अनेक कामं या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. बजेटमधनं सुद्धा अशोकजी चव्हाण साहेबांनी, अजितदादांनी त्या ठिकाणी खूप मोठे बजेट आपल्याला पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यातूनच हे कामं होत आहेत. त्यामुळे आमचं कधीही कुणालाही सांगणं आहे की आपण जाहीरपणे यावं, आमच्या बरोबर यावं नारळ फोडायला, आम्हाला काहीच वाटणार नाही. याचं मागून पुढून करण्यापेक्षा सरळपणे या ना सगळ्यांच्यासाठी. हा तालुका सगळ्यांचा आहे, राजकारण तालुक्याच्या बाहेर आणि निवडणुकीपुरतं. परंतु अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी मला वाटतं की ह्या तालुक्यामध्ये तरी घडू नयेत. कारण एक वेगळ्या दिशेने आज ताईंच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही तालुक्याच्या विकासाच्या गोष्टी करतो. म्हणजे आज सकाळी मार्गदर्शन करताना ताईंनी सांगितलं की पर्यटनाचा एक वेगळा अँगल या तालुक्यामध्ये उभा राहायला पाहिजे. सीताफळ इस्टेटच्या माध्यमातून आज आपण दिव्यासारख्या ठिकाणी सीताफळ प्रक्रिया उद्योगांनी त्या ठिकाणी पॅकेजिंग सुरू करायचं, फळ प्रक्रिया आपण आणतोय, कोल्ड स्टोरेजेस उभे करतोय. म्हणजे प्रगतीच्या दिशेने चाललोय. कुठेतरी परत गावकीचे तंटे आणि ग्रामपंचायतीच्या तंट्यांमध्ये अशा चुकीच्या गोष्टींमध्ये मला वाटतं खरं म्हणजे तालुक्याची दिशा बदलू नये. आज पुरंदर उपसाच्या माध्यमातून ही मोठी कामं या भागामध्ये झालं. त्या सगळा परिसर बदललाय आणि झेंडे मामांच्या त्या आपल्या फेसबुकचा जो व्हिडिओ आला होता त्याच्या माध्यमातूनही खरं म्हणजे बाहेरच्याच लोकांना नाही, म्हणजे ताईंनी मागायची सांगितलं त्या ठिकाणी झाले, परंतु बाहेरच्याच लोकांना नाही तर तालुक्यातल्याही अनेक लोकांना पुरंदरचा पूर्व भाग जो दुष्काळी म्हणून ओळखला जात होता पवार साहेबांच्या संकल्पनेतून आणि खरं म्हणजे गुरोळीकरांनी ती संकल्पना ताई पहिल्यांदा मांडली की पाणी वरती आणायचं. आणि त्या काळामध्ये मला वाटतं 70च्या दशकामध्ये त्यांनी कॅनॉलवरती जागा पण घेतली आणि आदरणीय पवार साहेबांनी 1994-95 साली साहेब मुख्यमंत्री असताना त्याला मान्यता दिली आणि 99च्या नंतर त्याचं काम सुरू झालं आणि 2004ला मला वाटतं अशोक भाऊ असताना त्या ठिकाणी त्याची सुरुवात झाली. आणि आज हा पूर्व भाग पूर्णपणे सुजलाम सुफलाम झालेला आहे. निश्चितपणे तालुक्याचं खरं म्हणजे आज दुष्काळी ओळख राहिलेलीच नाही आणि त्यामुळे मला निश्चितपणे वाटते की ताई आज आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच मंडळी चांगल्या प्रकारचं काम करायचा प्रयत्न करतोय.
गुरोळीकरांचा आज सगळ्यात मोठा आनंद त्या ठिकाणी काका तात्या आपण आपले अध्यक्ष आहेत सगळ्यांचाच आनंद गगनात पावत नाही, कारण खूप वर्षांची त्यांची इच्छा होती की त्या ठिकाणी गावापर्यंत आमचा रस्ता झाला पाहिजे. सगळ्यात मोठी मागणी त्या ठिकाणी त्यांनी केली होती. आता आबांचं मत होतं की गावात जाऊन आपण उद्घाटन करायला पाहिजे होतं, परंतु आबा आता रस्त्याचं उद्घाटन जे आहे ते काही गावात येऊन जेवण ठेवा, म्हणजे आम्हाला असं अंजीर खायला लागणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. जास्त वेळ काही आपला घेणार नाही, परंतु निश्चितपणे ह्या प्रगती आणि विकासाच्या कामाला मी आदरणीय ताईंना सांगतो आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. देशात राज्यात असतानाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून माननीय उद्धव ठाकरे, माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात या तिघांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून, आशीर्वादातून आज हा रस्ता होतोय, याचा खरंच मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतं. या पुरंदरमधले त्याचा उल्लेख संजय यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला. खरं तर पुरंदरमध्ये संजय तुमच्या वडिलांनी अनेक वर्ष या भागात काम केलं. आदरणीय पवार साहेबांनाही या भागाचा लोकप्रतिनिधी व्हायची संधी आपण सगळ्यांना दिली. दादाचं तुमच्यावर आणि तुमच्या दादावर विशेष प्रेम आहे. आपण अशोकरावांनाही मोठ्या मताधिकाने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळाली. आणि कुठलंही छोटं मोठं इलेक्शन असलं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवणारा, प्रेम करणारा गेले 50-60 वर्ष हा पुरंदर तालुका या पुरंदर तालुक्याचा इतिहास आहे. आधी सगळ्यात जास्त शिक्षक हे पुरंदरची, अशी पुरंदरची ओळख होती. त्याचं कारण असं की पाणी नव्हतं त्या काळामध्ये, कष्ट करण्याची तयारी होती, शिक्षणाला अतिशय महत्व देणारा हा तालुका, पुरोगामी विचाराचा तालुका, संतांचा हा तालुका पुण्याच्या जवळ असला तरी शिक्षणाला फार महत्व त्या तालुक्याने नेहमीच दिलेलं आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षक झाले. घरातला एक भाऊ जर शेती करत असेल तर दुसरा कुठल्या तरी शिक्षण संस्थेत काम करत असेल. आणि त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्याचा उल्लेख संजयनी केला. मागच्याच आठवड्यात झेंडे मामांनी त्या संपूर्ण भागात फिरत असताना शेततळ्याचं काम असेल, ऊस असेल आणि ह्या संपूर्ण भागात तुम्ही केलेला अंजीर आणि सीताफळाचं पीक घेतलेलं असेल आणि त्यानंतर झालेला या भागातलं सगळं परिवर्तन. खरं तर मला फक्त माझी एक कंप्लेंट तुमच्याकडे आहे की तुम्ही शेतीत खूप गेला, 4 पैसे यायला लागले, सुबत्ता आली, चांगलं झालं, पण शिक्षकांमध्ये 5-10% कमी झाले. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की शिक्षणात फार मोठं योगदान पुरंदर वाचनचं आहे. खूप चांगले शिक्षक आले, नुसतं चांगले शिक्षक नाही, ज्यांना जिल्हा परिषदचं बक्षीस मिळाले, राज्याचं बक्षीस मिळाले, असे शिक्षक या भागाचे आहेत. त्याच्यामुळे शिक्षकांनी शेतीही करा, पण शिक्षण किंवा शिक्षक होणं हे पुरंदरकरांनी सोडू नये अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. उपजिल्हा अधिकारी गुरुळीमध्ये प्रशांत खेडेकर म्हणून आता कार्यरत आहे. अति तरुण मुलगा आहे, चांगलं शिक्षण आलं. उपजिल्हा अधिकारी म्हणून कोल्हापूरमध्ये आज तो कार्यरत आहे. किती मनाला आनंद वाटतो बघा की अशा गावातला एखादा मुलगा अधिकारी होतो, मोठा शिक्षक होतो. आज गावात कुठेही मी गेले की असं एकही आपल्या भागात मिळत नाही जो शिकत नाही किंवा शिक्षकांना मिळत नाही. आणि माझ्या लोकसभा मतदारसंघाचा मध्ये मी आढावा घेतला होता. मला सांगताना आनंदही होतो आणि थोडंसं दुःखही होतं खरं तर की या सगळ्या लोकसभा मतदारसंघात मुलींचं शिक्षण मुलांपेक्षा जास्त आहे, मुली इंजिनियर जास्त आहे. त्याच्यामुळे मलाही आता तुम्ही बघा एवढ्या सगळ्या महिला मला भेटून त्या सगळ्या बघा पुरी टोलीच आली आहे, पुढे एकदम गँगनी आल्या, सगळ्या महिला आहेत, सगळ्या शिक्षिका आहेत आणि सगळ्या आपल्याच भागातल्या आहेत. त्याच्यामुळे मुलींच्या शिक्षणामध्ये म्हणजे ज्याला सावित्रीबाईच्या लेखी म्हणतो, या खरंच या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेखींनी क्रांती करून दाखवलेला एक मोठा सामाजिक परिवर्तन आणि त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान हे ह्याच आहे. आणि म्हणूनच आप्पांचाही आग्रह होता, आपण खानवडीला आता एक मोठी शाळा करतोय आणि त्याची मीटिंग संजय भाऊजी आणि दादानी एक 8-10 दिवसापूर्वी घेतली.
जिल्हा परिषदने खूप पुढाकार घेतलाय. तिथले स्थानिक जिल्हा परिषद मेंबर सुद्धा बाप्पा या सगळ्यांचं आपण मार्गदर्शन करतो. हा काही कुठल्या पक्षाचा आणि संघटनेचा विषय नाही, हा सामाजिक पुरंदरवाद्यांचा विषय आहे. खानवडी गाव हे अतिशय आपल्यासाठी महत्वाचं गाव आहे आणि तिथे काहीतरी वेगळं फुले कुटुंबांना फुलाची पाकळी आपण काहीतरी करावं म्हणून दादांनी आणि संजय जगताप या सगळ्यांनी मिळून एक प्रस्ताव ठेवला की आपण तिकडे अतिशय चांगली शाळा करूया आणि त्याच्यासाठी काहीतरी 2-4 कोटी रुपये लागणार आहेत. काही छोटं प्रोजेक्ट नाहीये पण दादांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे मी महाविकास आघाडी सरकारचं, उद्धवजींचं, दादाचं आणि बाळासाहेब थोरांचे मनपूर्वक आभार मानतो की खानवडीलाही मोठ्या शाळेचा प्रोजेक्ट केलेला आहे. आता त्याची जागा आम्ही सगळे बघून आलेलो आहोत. जागा अतिशय सुंदर आहे. तर तिथे प्लॅनही त्याचा तयार आहे. आता टप्प्याटप्प्याने जे काय कागदपत्र करावे लागतात ते करूया, पण तिथे मुलींची शाळा करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळे आणखीन एक पुरंदरमध्ये शिक्षणासाठी एक सुंदर वास्तू त्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवास करणार होईल असा तिथे प्रयत्न केलाय. संजयनी पण ज्याचा उल्लेख केला की जास्ती पर्यटक कसे, एवढा मोठा इतिहास आहे, एवढा गड आहे, एवढी सुंदर मंदिर आहे, एवढा संतांचा एवढा इथे वावर आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी वास्तू त्याचा इतिहास हा लोकांपर्यंत पुन्हा एकदा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. पुण्यावरनं तासावर पण नाही, अर्ध्या तासावरच आता खरं तर रस्ते एवढे चांगले झालेत आपल्या काळामध्ये की एखादा माणूस सासवडवरनं पुण्याला जाऊन परत येतो, घरी जेवायला पोहोचतो दुपारी. इतकं पटकन लोक आता पुण्याला जाऊन येतात, एवढे चांगले रस्ते पण सुधारले. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर शेती, शिक्षण आणि पर्यटन या 3 गोष्टींना प्राधान्य देऊन आपल्या सगळ्यांना इथून पुढे काम करावं लागणार आहे आणि त्याच दिशेने महाविकास आघाडीचे सगळ्याच मंत्र्यांचा आम्हाला मार्गदर्शन असतं आणि तोच जागा घेऊन आज संजय या रीतीने या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्याचा आम्हाला सगळ्यांनाच मनाला आनंद आणि समाधान आहे. सगळ्यांनी एकामेकाला इथे काही पक्षाचा विषय नाही. इलेक्शन आलं की पक्ष, एकदा इलेक्शन संपलं की फक्त काम येते काम, कारण त्या लोकांनी फार विश्वासाच्या नात्याने आपल्याला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे. किंवा जे काही मतभेद, वैचारिक मतभेद ते इलेक्शन परत ठेवायचे. इलेक्शन संपलं की फक्त ती 5 वर्ष लोकांची सेवा करण्यासाठी आपण ते केलं पाहिजे. सातत्याने तुम्ही सगळ्यांनी, संजय तुमचा तर जास्ती संबंध येतो त्याच्यामुळे तुम्ही हे भाषण ऐकलं असेल, पण माननीय उद्धव ठाकरेंचाही मनाचा मोठेपणा तुम्ही आज बघितला तर उद्धवजी नेहमी म्हणतात की सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. राज्य पहिलं, नंतर आपल्या पक्षाचं जे काय ते आपण बघून घेऊ. त्याच्यामुळे आपण बघताय की महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सगळे एकत्र मिळून आज राज्याची धुरा त्यांच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं काम या सगळ्या राज्यांनी पाहिलेलं आहे आणि मी सांगत नाहीये पण केंद्र सरकारचं म्हणणं आहे. फार न्यूयॉर्क, अमेरिकेपर्यंत लोक म्हणतात की सगळ्यात चांगलं काम कोविडमध्ये जर कुठल्या राज्यांनी आणि शहरांनी केलं असेल तर आपल्या मुंबई नगरीने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच महाविकास आघाडीचं काम हे झालेले. लोक अनेक वेळा आम्हाला म्हणतात काय हो तुमची सत्ता आली आणि कोविडच आला, कसं काय, मग काय सत्ता भोगायची? म्हटलं सत्ता भोगण्यासाठी नसते, सत्ता सेवेसाठी असतात. आमचं भाग्य की आमचं सरकार आलं आणि लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. कधीतरी पांडुरंगाच्याही मनात असेल की कोविड येणार आहे म्हणून आपली ह्यांचीच सत्ता आलेली बरी, हेच व्यवस्थित सेवा करतील, बाकीचा काय भरोसा नाही बाकीच्यांचा. एकूण जी त्यांची भाषणं आजकाल मी ऐकते, काय कुठे जाऊन कोण बसतंय आणि काय बोलतंय, मला खरं तर विरोधी पक्षाची काळजी वाटायला लागली आहे की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, एन डी पाटलांचा महाराष्ट्र आहे. विरोधाला विरोध जरूर करावा आणि केलाच पाहिजे. हेच तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवले की सत्तेत पण लोक असले पाहिजे पण विरोधात असले पाहिजे. आणि विरोध करताना आता मला दुर्दैव वाटतं की टीका करताना आपले विरोधक कुठल्या विषयावर काय बोलतात, काय बोलतील याचा भरोसा नाही. मला जबाबदार लोक जेव्हा असं बोलतात तेव्हा मला वाईट वाटतं. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्र हा देशामध्ये एक वेगळा राज्य आहे आणि आमदार फंड बरोबर आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबर एक गोष्ट आता दुर्गाडे सरांनी बोलली आहे, दुर्गाडे सरांचा तर मी सांगते ना, दादाचं पुरंदरवर विशेष प्रेम आहे. तर बघा तेवढी आपली बँक म्हणजे आपण दोघं ते एका मतदारसंघाचे आहोत
एकच जिल्ह्याचे आहेत. म्हणजे जसं राज्याचाच मुख्यमंत्री असतो तसा जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो. बँकेची एवढी मोठी ताकद आहे आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी, तो मान सन्मान बँकेचा. आणि देशात ज्या 2-3 चांगल्या कोऑपरेटिव्ह सहकारी बँका आहेत त्याच्यापैकी आपली पुणे जिल्हा बँक आहे, याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आणि त्याचा अध्यक्ष पुरंदरचा पुत्र आहे, याचा मला आणखी जास्त अभिमान आहे. त्यामुळे दुर्गाडे सरांनी फार विश्वासाच्या नात्याने सगळ्यांनी ती जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे त्याच्यात की ते सर्वसामान्य शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याची सेवा करतील. आणि दादाच्या माध्यमातून मला काय फंड केंद्र सरकार देत नाही, कारण आमचा सगळा बंद ठेवलाय. पण इथे राज्यात दादांनी कुणालाही कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाहीये. त्यामुळे मी केंद्र सरकारला अनेक वेळा पार्लमेंटमध्ये भाषण करताना सांगते की तुम्हाला जमत नसेल तर आमच्या दादाची थोडी ट्युशन लावा. कोविड असलं तरी एकाही आमदाराचा एकही रुपया दादांनी खर्च केलेला नाही, हे उद्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं. तर ही सगळी पार्श्वभूमी आहे. त्याच्यातूनच आता तुम्ही बघा संजयच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून जो रस्ता गेले अनेक वर्ष झाला नाही तो आज पूर्ण होताना दिसतो. म्हणजे कोविडचा काळ असला तरी रस्त्याला पैसे महाविकास आघाडीने कमी पडू दिलेले नाहीत आणि दादानी वाढून दिला करेल. त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी महाविकास आघाडीचे मनपूर्वक आभार मानते. माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि बाळासाहेब थोरातांचे एकदा त्यांच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजून आपल्या सगळ्या पुरंदरवासियांनी जी त्यांनी मदत केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. आज त्या ज्या महिला काही कार्यक्रमासाठी त्यांच्या काही अडचणींसाठी आल्या त्यांना मी शब्द देते, तुम्ही काळजी करू नका. मी आणखी त्या सगळ्या तुमच्या विषयाची माहिती काढते आणि वर्षाताईंची मी आणि संजय भाऊ करू आणि दादाचं मार्गदर्शन घेऊ, साहेबांचं मार्गदर्शन घेऊ, सगळे मिळून काहीतरी मार्ग तुमच्यासाठी नक्की काढू. त्यांना मला आनंद वाटतो आमच्या या महिला भगिनी सुटल्या काहीतरी करू पाहतात. आणि एवढंच नाही तर त्यांच्या संसाराला नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्या महिला काम करतात, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला न्याय कोणी देणार असेल तर तो महाविकास आघाडी सरकारच देईल, ही मला तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. आणि खरं तर बराच उशीर झाला, अजून कार्यक्रम करून पुढे आम्हाला सगळ्यांनाच जायचं. त्याच्यामुळे आपला फेरबळ घेणार नाही. फक्त एकच नम्र विनंती आमदारांच्या वतीने करते, यावेळी आम्हाला फक्त अंजिरावर घालवत आहे. पुढच्या वेळेस या तेव्हा व्यवस्थित जेवण द्या. आमच्या आमदारांना मधून अजून भूक लागते दुपारी कार्यक्रमात, तेव्हा रितसर जेवण घ्यावा म्हणजे पुढचा आमचाही कार्यक्रम व्यवस्थित होईल. पण आज एक गोड अंजीर मी एक डब्बा माझ्या आईसाठी नेणार आहे, कारण का माझ्या आईला सगळ्यात जी फळं आहेत त्याचा सगळ्यात माझ्या आईचं आवडतं फळ हे अंजीर आहे. आणि दौऱ्यामध्ये साहेबांना पण अंजीर मिळाले की ते एक डबा सांगतात प्रतिभासाठी घरी जाणार. मी पण माझ्या ड्रायव्हरला इशारा केला की एक डबा उद्या मुंबईला त्यांचा घेऊ दे. त्यामुळे या मातीत पिकणाऱ्या या अंजिराची खूप गोड आठवण आमच्या सगळ्यांसाठी आहे. आपण जे करता याचा मला सार्थ अभिमान आहे, कौतुक वाटतंय. आणि असंच चांगली शेती तुम्ही करत राहू